मित्रांनो, खूप दिवसांपूर्वी मी व्हिडिओज बनवला नव्हता असं तुम्ही नोटीस केलं असेल. तर मी आता एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. सायन्सचा पहिला टॉपिक स्टँडर्ड 6. पहिला टॉपिक आहे मित्रांनो नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. पहिला आपण हे पाहूया की नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय. नॅचरल म्हणजे मित्रांनो नैसर्गिक, ज्या आपल्याला समजा नॅचरल रिसोर्सेस म्हणजे संसाधने. एअर, वॉटर अँड लँड काय तुम्हाला माहीतच असेल. एअर म्हणजे हवा, वॉटर म्हणजे पाणी, लँड म्हणजे जमीन. आणि मित्रांनो इथे तुम्हाला एक चित्र दिसत असेल. हे चित्र आहे मित्रांनो. इथे काही म्हणजे समजा इथं ढग आहे, पक्षी आहे, जसं की कावळा काय तर पक्षी असेल. इथं डोंगर आहे, इथं धरण असं काहीतरी जात आहे, पाणी जात आहे. आणि इथं नाव आहे, आणि इथं नदी आहे, आणि इथं गाय गवत चरत आहे. ही जमीन आहे आणि हे झाड आहे. इथं ढग आहे, इथे एक एरोप्लेन जात आहे मित्रांनो. अशा काही गोष्टी आहेत. मासा पण आहे मित्रांनो. तर असे 3 आपल्याला नैसर्गिक संसाधने आहेत, एअर, वॉटर अँड लँड. पहिला आपण एअर ह्या संसाधनापासून सुरुवात करूया. एअर म्हणजे मित्रांनो हवा. आपण एअरला ॲटमॉस्फिअर सुद्धा म्हणू शकतो. देअर आर 3 स्पिअर्स ऑफ द अर्थ. त्या 3 स्पिअर्स कुठले आहेत? ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर. आणि देअर आर 3 नॅचरल रिसोर्सेस इन द अर्थ, एअर, वॉटर, लँड. आणि मित्रांनो इथे खाली 3 नावं आहेत, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण, लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण. तर मित्रांनो हे असं असतं. इथे नॅचरल रिसोर्सेस लिहिलेले आहे. आणि इथे काही असं काहीतरी दिलेलं आहे. मित्रांनो नॅचरल रिसोर्सेसची जी डेफिनेशन आहे ना, ती इथे आहे. हे आपण वाचूया मित्रांनो. एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ अँड फॉर फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स. दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. आणि मित्रांनो इथे काय लिहिलेलं आहे ते आपण वाचूया. नॅचरल रिसोर्सेस. यू कॅन सी दॅट सम थिंग्स इन द पिक्चर आर इन वॉटर, सम ऑन लँड अँड सम इन द स्काय. तर मित्रांनो इथे दिलेलं आहे की तुम्ही काही आहेत हवेत, काही पाण्यात आहेत, काही जमिनीवर आहेत. काही जमिनीवर आहेत मित्रांनो. आणि ह्या तीन ह्याच्यापासून बनतं ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर. आणि मित्रांनो इथे दिलेले आहे दॅट इज इन द एअर. Thus, all things on the earth are associated with the air, water and land. तर मित्रांनो जे अर्थ आहे ना आपले, ते हवा, पाणी, जमिनीशी संबंधित आहे. या तिन्ही गोष्टींपासून आपले अर्थ तयार होते मित्रांनो. आणि ते दिलेले आहे एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ्स ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. तर मित्रांनो मगाशीच मी सांगितलेलं एअर, वॉटर अँड लँड इज द अर्थ्स, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. मोर ओव्हर डिफरंट लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय दीज 3 स्पिअर्स ऑफ द अर्थ. ह्या 3 स्पिअर्स आहेत, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर. ह्या 3 स्पिअर्स आहेत. आणि मित्रांनो इथे पुढे दिलेले आहे these living things and the parts of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together called the biosphere. तर मित्रांनो इथे दिलेले आहे बायोस्फिअरची डिफिनेशन. तर मित्रांनो तिला आपण
हे करूया, तिची रेष ओढूया. मित्रांनो ह्याच्यावरून आपल्याला कळते बायोस्फिअरची डेफिनेशन. ही मित्रांनो पाठ करा, किंवा ही मित्रांनो खूप महत्त्वाची डेफिनेशन आहे, कारण ही नॅचरल रिसोर्सेसची आहे, ही बायोस्फिअरची आहे. ह्या 2 डेफिनेशन्स पाठ करा मित्रांनो, कारण ह्या परीक्षेत खूप येतात. दिस स्पियर्स हॅव फॉर्म्ड ऑन द अर्थ नॅचरली. ह्या 3 स्पियर्स म्हणजे मित्रांनो स्पियर्स जे आहे ना, ह्या 3 स्पियर्स नॅचरली असतात. वी हॅव लर्न्ड ऑल दिस इन द प्रिव्हियस स्टँडर्ड्स. आपण मागच्या इयत्तांमध्ये हे सर्व शिकलेलं आहे. यापूर्वी आपण हे सर्व शिकलो आहे. द ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ एअर दॅट सराउंड्स द अर्थ. ही ॲटमॉस्फिअर जी लेअर आहे ना, ही एअरच्या संबंधित आहे. द सरफेस ऑफ द अर्थ कंप्राइजेस वॉटर अँड लँड, दॅट इज द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. मित्रांनो वॉटर अँड लँड म्हणजे वॉटर म्हणजे हायड्रोस्फिअर, लँड म्हणजे लिथोस्फिअर. ऑफ these the hydrosphere occupies a much larger part than the lithosphere. इथे मित्रांनो सांगले आहे हायड्रोस्फिअर म्हणजे पाणी आणि लिथोस्फिअर म्हणजे जमीन. मग त्यांनी सांगितलेले आहे हायड्रोस्फिअर लिथोस्फिअरपेक्षा जास्त असते. हायड्रोस्फिअर म्हणजे पाणी आणि लिथोस्फिअर म्हणजे जमीन, म्हणजे जमिनीपेक्षा हायड्रोस्फिअर जास्त, जमिनीपेक्षा पाणी जास्त असते. फिगर 1.2 शोज द प्रोपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर ऑन द अर्थ सरफेस. मित्रांनो ही जी फिगर आहे ना, ही लँडचं प्रोपोर्शन सांगते आणि वॉटरचं प्रोपोर्शन सांगते. लँड हे 29% आहे, वॉटर हे 71% आहे. वी ऑल्सो लुक अपॉन these नॅचरल कंपोनेंट्स इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस फॉर्म ॲज रिसोर्सेस. इन अदर वर्ड्स वी यूज देम टू फुलफिल आवर रिक्वायरमेंट्स. लेट्स नाव स्टडी ऑल these 3 कंपोनेंट्स इन डिटेल. तर मित्रांनो आज मी तुम्हाला नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय हे सांगितलेले आहे. पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एअर या स्पियरबद्दल माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो मित्रांनो लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा मित्रांनो जास्तीत जास्त, आणि कमेंट करा की सांगा तुम्हाला अजून कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे आहेत, ते मी तुम्हाला लवकरच घेऊन येतो. बाय.